मॅडम ऐका की झालं ते चेहरा गोरा करण्यासाठी कुठली क्रीम वापरायची सांगा की प्लीज. ते काय शेण असते ना ते शेण लावून घे, गोरं होतील तू. कशाचं शेण लावू? बैलाचं, म्हशीचं, शेळीचं, कुत्र्याचं, माणसाचं? सगळ्यांचं मिक्स करून लाव. नमस्कार मित्रांनो, आज आपण कोणाला प्रँक कॉल करणार आहे तुम्हाला माहित आहे का? तर उमरगा तालुक्यातील लक्ष्मी यांना आपण प्रँक कॉल करणार आहे. तर लक्ष्मीचं ब्युटी पार्लरचं एक छोटंसं दुकान आहे. त्या ब्युटी पार्लरचं काम करतात. तर त्या ब्युटी पार्लरचं काम करत असताना आपण त्यांना काही शब्द तिप्पट बोलून प्रँक कॉल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रँक कॉल कसा कसा होतोय तुम्ही नक्की बघण्याचा प्रयत्न करा. हॅलो हॅलो. ब्युटी पार्लर वाल्या बाईला फोन लागलाय का? हो बरोबर. मग ती एक आपलं काम होतं करचाल का? हा बोला की. मी काय केलतो, मी शेतकरी मुलगा, मग शेतात बसलो होतो, गुगलला सर्च केलं हेअरस्टाईल म्हणून, तर तुमचा नंबर भेटला मला. अच्छा अच्छा. मग ती मला दाढी कटिंग करायची, तेवढं नंबर लागल का आपला? काय? दाढी कटिंग करायचा नंबर लागल का? नाहीये. का? लेडीज आहे, जेंट्स नाहीये. काय लेडीज आहे? लेडीज पार्लर आहे, इथं जेंट्स नाही चालत. तुम्हाला जेंट्स चालत नाही का? नाही, का? ओनली लेडीज पार्लर आहे. पण काय कारण नेमकं तुम्हाला जेंट्स का चालत नाही, त्याचं कारण आहे का तुमच्याकडं? तुम्हाला कळतं का मराठी? जेंट्स नाहीये, जेंट्स करत नाही तिथं. अहो करा की मॅडम राव, असं कशाला करताय राव, अडवून धरताय गरीबाला. माझी काय लय कठीण वाढली आहे काय? नुसती दाढी वाढली आहे तेवढी खरडा घे. तुम्हाला कळतंय का मराठी बोललेलं? जेंट्स नाही चालत तिथं. तुम्ही गलत ह्याच्यामध्ये लावलं, जाऊन जेंट्स मध्ये करून घ्या. इथं लेडीज चालते, ओनली लेडीज. कळतं का मराठी? अहो जेंट्स पार्लर मध्ये लय गर्दी असते व, मग लेडीज पार्लरला जरा गर्दी नसते. तुम्ही द्या की करून. तुम्हाला कळतं का? तुम्ही पागल बिगल आहे का? पागल आहो काय? मी पागल आहो का तू पागल आहे? नंबर कशाला टाकला मग गुगलला पार्लर म्हणून? मी लेडीजला घातले, ते जेंट्सला नाही घातलेले. पार्लर म्हणून म्हणजे तिथं नंबर टाकलाय, मला करणारच ना फोन. जेंट्स आणि लेडीज मध्ये डिफरन्स तर कळतं का नाही तुम्हाला? काय डिफरन्स असतं हे सांगा बरं, जेंट्स मध्ये लेडीज मध्ये. तुम्ही फालतू कशाला वाद घ्या? तुम्ही कोण बोलता? कशाला मला इथे तकलीफ देता तुम्ही? कशाची तकलीफ देतोय मी? मला पहिलंच मला टेन्शन आहे. तू एक कोण आहेस रे बाबा? काय मीच भेटली का तुला त्रास द्यायला? तुला नीट सांगायला आवाजावर बोला, अरे तुला बोलू नको. ए तुला कळतं का नाही रे? काय काय कळते का तुला नाही? कळतंय का नाही? कुठला आला तू? माझं डोकं तापू नको. पहिलं तापलेलं आहे आणि तू एक तुला चांगलं गोडीनं बोलत आहे ना मी. जेंट्स नाही चालत तिथं. अहो पण करा की मॅडम, रिक्वेस्ट करतो राव. जाऊन जेंट्स मध्ये जाऊन करून घे बाळा. तुला अहो. नीट बोलते मी, कळतं का नाही? अहो तिथं लय गर्दी आहे हो, तुम्हाला काय सांगायचं का? डोसका आपटून घेऊ तुमच्या पुढे आता. अरे तू माझं डोकं कशाला आपटवलं रे बाबा? माझं डोकं खाऊ नको तू. मीच भेटले का तुला? मग तुम्हीच भेटला ना, तुम्हीच गुगलला नंबर दिलाय की पार्लर म्हणून. अरे तुला कळतं का नाही रे बाबा? लेडीजला दिलेला आहे, जेंट्सला नाही दिलेला आहे ते. कळतं ना? मी नीट सांगायला लागलोय, तुला कटिंग करायची आहे का नाही माझी? ए बाबा नाही करायचे, जा तू तिकडे बोंबलत. मीच भेटले का तुला? तुम्हाला 5-50 रुपये आगाऊ देतो. ए जास्त बोलू नको तू, अति बोलू नको हा? काय मला जास्त बोलायची सवय नाही. ए तू ठेव रे बाबा, माझं डोकं नका खराब करू. पहिलं तिथलं इथं मला टेन्शन, आणि तू एक कोण आहेस की? ऐका, तुम्हाला 5-50 रुपये तुम्ही ऐका तर माझं. कसं करता हो मग? हॅलो हॅलो. तर पार्लरवाल्यांनी आपला फोन कट केलेला आहे, तर त्यांना थोडं आपलं खटकलेलं आहे बोलणं. तर आता आपण त्यांना कॉल करून सविस्तर माहिती सांगायला पाहिजे ना, तर मॅटर वाढण्याची खूप दाट शक्यता आहे. तर चला मी रिटर्न कॉल करतो, काय काय होतंय बघूयात आपण तुमच्या समोरच. हॅलो. अरे बाबा तुला कळते का रे मराठी? उगा फोन करून मला परेशान करू नको, नाहीतर तुझा नंबर देईन बघ मी. कुठं देताव? पोलीस स्टेशन मध्ये देईन बघा. माझा नवरा पोलीस आहे. देईन मग नंबर काय तुझी.
पोलीस स्टेशन मध्ये दिल्यावर काय होतंय? ए तू मेंटल आहेस का? तुझे गोळ्या चालू आहेत का? तुम्हाला कसं माहिती झालं माझ्यावर गोळ्या चालू आहे त्या म्हणून? तुम्हाला समजतंय? तुम्ही भविष्य सांगताय का मॅडम? खरं खरं सांगा बरं. अरे यार हे बघ तुला नीट सांगते ठीक आहे. इथं नीट लेडीज सांगा. फक्त ओनली लेडीज चालतंय ठीक आहे. इथं जेंट्स नाही चालत. तू जा जेंट्स मध्ये जाऊन काय करायचं ते तिकडच बोंबल आणि तिकडच जा ठीक आहे. अहो मग मला परेशान करू नको. अहो मग ती दाढी कटणीचं सोडा, मग भुवया तर तुम्ही कट करसाल का नाही? भुवया प्लिकिंग तर करताव का नाही पुरुषाच्या? तुला कळते का रे? माझं दिमाग नको खराब करू रे. माझं दिमाग पहिलं सकाळपासून सटकलंय आणि तू एक सटकू नको. मी शिवाय देईन बरं. काय चांगलं शिवाय देव. देताय? का शिवाय देताय? काय अरे शिवाय येड्या भोक्याचा तुला कळते का नाही रे? मला उगाच जागायला नको आणू का? एवढ्या शिवाय देताय का? सर्वसामान्य मुलाला शिवाय देताय तुम्ही? ए तू जा रे. माझं दिमाग नको खराब करू. का? ए येड्या भोक्याचा तुला कळते का रे? मराठी बोलायला कळते ना? तुम्हाला नीट सांगा लागलो. तुम्ही गुगलवर नंबर कशासाठी टाकला पार्लर म्हणून? तुम्हाला कटिंग करायचं तुला का काय नाही? करायचे? तुला काय करायचे? मी घालू बसू काय करू? हा तुला काय करायचं म्हणजे? अरे तुला कळते ना रे? तू लेडीज साठी घातलेलं आहे. लेडीज साठी. मग पुरुषासाठी का बरं घातलं नाही? पुरुषाचं काय तुम्हाला टोचतोय तुला का? पुरुष लेडीज कळते ना? तू मुलगा आहे. मुलींसाठी घातलेला आहे. मग मुलात आणि मुलीत काय बदल आहे? मग मुलाची केल्यावर असं काय होती? अरे अरे तू खरंच पागल आहेस रे. मला पागल नको करू हा. काय पुरुषाचं काय तुम्हाला टोचती ती का केस? हे कोण आहे यार? मला दिमाग खराब. ए तू जा ना. मला परेशान नको करू हा. मी तुझा नंबर खरंच देईन. तुझं नाव काय ते सांग मला आधी. काय माझ्या नावानं तुम्हाला काय करायचं का? माझ्यासोबत लग्न करायचंय का? नाही काय नाही करायचंय मला. हा, लग्न करायचंय का माझ्यासोबत नाव जाणून ए घेऊन? नालायक कुठला जास्त नको बोलू आहे. येडा भोकाचा. तुला काय कळते का नाही? समोरच्यांना कोण आहेत काय नाही कसं बोलायला असतो हा? कसं बोलू लागलास तुला तुम्ही? नीट बोललेलं समजावून कळत नाही का तुला मराठी? मग मी पण मराठीतच सांगा लागलो ना माझी दाढी कटिंग करायची म्हणून. ए येडा भोक्याचा. मला उगा टेन्शन नको देऊ हा. जा तिकडच जा. तू तुझं माय घालून जा तिकडच. कुठं जाऊ? अरे कुठं बेजारे मला काय सांगतोयस तू? तुम्ही कसं माझं समजून घेत ना? माझी दाढी कटिंग वाढली आहे, मला दाढी कटिंग करायची आहे. हो, माझं एवढा टाइम तू घातलास हा? मला गावातली लोक नावं ठेवा लागली, ती येड झालं म्हणा लागली, ती कसं आतापर्यंत वाढली? आता तुझं बघा एवढं टाइम घातलास तू. आतापर्यंत माझं तिथं हे फेशियल तर झालं असतं माझं इथं बसल्या जागी. मी बी कसली येडी आहे तुझ्यासोबत बोलत बसले. बरं मॅडम, येड्या भोक्याचं. फोन करू नको तू आता. मॅडम ऐका की झालं ते चेहरा गोरा करण्यासाठी कुठली क्रीम वापरायची सांगा की प्लीज. ते काय शेण असते ना ते शेण लावून घे. गोरं होतील तू. कशाचं शेण लावू? बैलाचं, म्हशीचं, शेळीचं, कुत्र्याचं, माणसाचं? सगळ्यांचं मिक्स करून लाव. म्हणजे गिरवी बनवू का समजायची? हा आणि लावून घे. तुम्ही तीच लावताव का? अरे तू पागल आहेस का रे? तुम्ही ए तुमचं तू मला तू ठेवू रे. तू आता फोन केलास तर बघा तर तुझा नंबरच ब्लॉक मध्ये घालीन ठीक आहे. मला एवढं सांगा, तुम्ही तुमच्या कस्टमरांना तीच तसलीच गिरवी लावता का? कस्टमर नाही कस्टमरला आम्ही. अरे यार मी बी काय पागल. ए माझं डोकं नको खाऊ रे बाबा. तू कोण आहेस रे बाबा? माझं डोकं पहिलं तापले सकाळपासून काम करून ऐका की मॅडम, ती कसं झाले माझी केस जरा कुरळे आहे ती. मग केस सरळ होण्यासाठी अय्यो, कुठलं औषध आहे का? तू बोंबलत जा रे. कुत्र्याचं गु लावून घे. सगळं चांगलं होईल. मला उगाच असले शब्द आणून देऊ नको. पहिलेच मी शब्द सांभाळून बोलते. तू माझं दिमाग नको खराब करू हा. दिमाग मी कशाला खराब करू? अगोदरच अरे तुम्ही बाबा खराब आहो. तू मला खरंच इतकं बारी शिव्या येतात. मी शिव्या दे ना उगा ते नॉर्मलची शिव्या देता ये तुला. का बरं शिवाय देताय मला? मी काय चुकी अरे केलं? एड्या बिंद्याचा. तुला कळते का नाही रे? अक्कल विक्कल काहीतरी आहे का? अक्कल नावाचं तुझ्याकडे? अक्कल आहे की. अहो कसं झालंय, माझं 1972 ला लग्न झालंय. लग्न अरे मला झालं काय सांगतं ते तुझं 1972 तिकडं जा तू बोंबलत. भाडमध्ये जा तू तिकडच. मग तुम्ही म्हणलो की तुला अक्कल आहे का नाही? मग अक्कल माझ्या पोराचं नाव आहे. अरे यार तू ठेव रे. आता परत फोन केलास तर बघ तू. ठेव नालायक कुठला. ए नालायक. मला बरं तू आता मॅटर खूप वाढत गेलेला आहे. चला अजून रिटर्न फोन करतो. हार मानाची नाही. काही जरी झालं तर प्रँक कॉल करायचा म्हणजे कराचाच. पण खरंच ह्यांनी जर नंबर दुसऱ्याला दिला कोणाला आणि मी जर प्रॉब्लेम मध्ये आलो तर नाही कॉल करून सांगितलं पाहिजे आता. रे बाबा सॉरी
हॅलो. ए तुला कळते का नाही रे मराठी बोलायला कळते का नाही तुला जास्त बोलायला बरं का तुझा नंबर 3 काय असलेलास दात का कशाला काढलेलास तू दात घासलास माहितीये मला पिवळे पिवळे दात तुझे माझं दिमाग नको खराब करू रे ओळखलं नाही हा? मला ओळखलं का नाही मॅडम? तू कोण आहेस रे मला सांग मला माहिती मी नंदू मोरे बोलतोय. माझा आवाज पण ओळखू आला नाही. नंदू मोरे हा. अय्या तू नंदू मोरे बोलतेस का हा माझाच आवाज आहे. मी म्हणलं जरा करावा प्रँक मॅडमला. अच्छा अच्छा अरे यार तुझा आवाज खरंच नाही म्हणलं तर ओळखू आलाय तर सॉरी यार तुमची जरा चर्चा जास्त ऐकून आहो ना मी ब्युटी पार्लर विषयी. हा हा तर म्हणलं मॅडम जरा करावी चेष्टा. सॉरी सॉरी नंदू जे जे शिवाय दिले ते तुझा आवाजच ऐकू आला नाही मला आपण राव तुम्ही लय डेंजर बोलताय राव. डायरेक्ट समोरच्याला शिव्या घालत. नाही यार ते सकाळपासून आहे ना ते काम ते कस्टमर दिमाग खाऊन जातात त्या डिप्रेशन मध्ये खूप डोकं माझं कुणावर बनलं तर त्यांच्यावर हे करू वाटते आणि तू एक माझं दिमाग आणखीन थोडं गरम केलं होता. आता तर ओळखू आलो ना मी. हा ओळखू आलंच ना अच्छी तरह ओळखते तुला मी सगळे का? तुझे बघते व्हिडिओ ते मी सगळे का सकाळच्या गोळ्या खायच्या विसरलो? नाही यार सॉरी हा शिवा दिल्याबद्दल. मग शेवढे चिडचिड करणं चांगलं नाही शरीरासाठी. नाही ते काय जरा डिप्रेशन असल्यामुळं त्या कामात ते खूपच जास्त कस्टमर ते नव्हते हा हा डिप्रेशन मध्ये आणि तू एक मला असं बोलून माझा दिमाग खराब करून ठेवला होता. चलते राव सॉरी बर का. पण मी एक प्रँक कॉल करावा म्हणलं पण प्रँक कॉल तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला चिडीला घातलं मी फसवण्याचा प्रयत्न केला. नाही नाही खूप राग तर आलो होता पण छान बी वाटला आता ऐकून रिअली. चालेल घ्या काळजी. हा ठीक आहे काळजी घ्या तुम्ही बाय 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 हा बाय. बाय बाय ओके बाय. तर आपण केला होता उमरगा तालुक्यातील लक्ष्मी यांना प्रँक कॉल. तर त्यांचं खूप मस्त बिझनेस आहे बरं का. त्यांचं ब्युटी पार्लरचं एक छोटस दुकान आहे. तर खूप मस्त त्या ब्युटी पार्लर करतात बरं का. डिझायनिंगची कामं करतात. तर म्हणलं आपण त्यांना एकदा प्रँक कॉल करावा आणि फसवून टाकावं. तर लक्ष्मीला मी व्यवस्थितरित्या फसवलेला आहे. त्यांनी माझा आवाज ओळखलेला नाही पण लक्ष्मी लय डेंजर आहे बरं का बाबा. आजपासून आपल्याला कोणी प्रँकवर शिव्या दिल्या नव्हत्या पण ह्या पूर्ण डायरेक्ट आपल्याला शिव्या टाकल्या त्या. कारण ती धाडशी आहे खूप, कोणाला भीत नाही. तर असू द्या मित्रांनो, प्रँक कसा वाटला सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.